नमस्कार. मी योगेश मधुकर हाळबे, जनता सहकारी बँकेच्या KYC-ML विभागाचा विभाग प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. जनता बँक सध्या आपलं अमृत महोत्सव म्हणजे 75वे वर्ष साजरं करत आहे. बँकेचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांना अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जनता सहकारी बँकेच्या अंडरस्टँडिंग द KYC या मालिकेतील दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. या भागामध्ये आपण अधिकृत वैध कागदपत्रे म्हणजे ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अधिकृत वैध कागदपत्रे म्हणजेच ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट निश्चिती केलेली आहे, ज्याचा आपण KYC साठी वापर करू शकतो. वैयक्तिक ग्राहक म्हणजे इंडिव्हिज्युअल कस्टमर आणि लीगल एंटिटी कस्टमर म्हणजे कायदेशीर अस्तित्व असलेले ग्राहक या दोघांनाही स्वतंत्रपणे वैध कागदपत्रे नेमून दिलेली आहेत. वैयक्तिक ग्राहकांसाठी आधार कार्ड, नरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहन परवाना, पासपोर्ट म्हणजे पारपत्र, लोकसंख्या नोंदणी रजिस्टर म्हणजे NPR नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरचं सर्टिफिकेट आणि निवडणूक ओळखपत्र ही 6 कागदपत्र रिझर्व्ह बँकेने व्यक्तिगत ग्राहकांसाठी वैध कागदपत्रे म्हणून नेमून दिलेली आहेत. ही 6ही कागदपत्र ओळख पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि पत्ता पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस या दोन्हीसाठी वापरली जातात. ज्या अधिकृत कागदपत्रांना म्हणजे ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंटला वैध कालावधी निश्चित असतो म्हणजे एक्सपायरी डेट निश्चित असते, उदाहरणार्थ ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट, अशी कागदपत्र जर ग्राहकांकडून KYC साठी आपण स्वीकारली असतील तर अशा कागदपत्रांच्या एक्सपायरी डेट नंतर म्हणजे वैध कालावधी समाप्तीनंतर लगेच अशी कागदपत्र ग्राहकांनी नूतनीकृत करणे आवश्यक आहे आणि सदर नूतनीकृत केलेली कागदपत्र बँकेच्या दप्तरी त्वरित सादर करावी. ज्या OVD कागदपत्रांना एक्सपायरी डेट असते म्हणजे उदाहरणार्थ ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट, अशी कागदपत्र जर ग्राहकांनी KYC म्हणून दिलेली असतील तर अशी कागदपत्र एक्सपायरी नंतर त्वरित त्याचे नूतनीकरण करून नूतनीकृत केलेली कागदपत्रे बँकेमध्ये त्वरित सादर करावी. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पॅन कार्ड हे ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंटच्या यादीमध्ये समाविष्ट होत नाही. कोणत्याही ग्राहकांना बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी आयकर कायदा म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्टनुसार पॅन कार्ड हे अनिवार्य आहे. त्यामुळे खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड आणि OVD कागदपत्रांपैकी कोणतंही एक कागदपत्रे अशी कागदपत्रे आपण दप्तरी घेतो. काही वेळा ग्राहक नॉन OVD म्हणजे जी वैध कागदपत्र नाहीत अशी कागदपत्रे देखील KYC कागदपत्रे म्हणून सादर करतात. उदाहरणार्थ लाईट बिल, फोनचं बिल म्हणजे युटिलिटी बिलं किंवा मिळकत कर देयक पावती, अशी कागदपत्रे KYC म्हणून सादर केल्यास अशा कागदपत्रांचा KYC साठी वैधता कालावधी केवळ आणि केवळ 90 दिवस नेमून दिलेला आहे. म्हणजेच नॉन OVD कागदपत्रांवरचा तपशील OVD कागदपत्रांवर येण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना 90 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. वैयक्तिक खातेदारांच्या बरोबरच लीगल एंटिटी कस्टमर्स म्हणजे ज्या ग्राहकांना कायदेशीर अस्तित्व आहे अशा कस्टमरना काही अतिरिक्त कागदपत्र ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून घ्यावी लागतात. सर्व व्यावसायिकांसाठी काही सामायिक कागदपत्र आहेत ती प्रथम पाहू. ती म्हणजे पॅन कार्ड, व्यवसाय परवाना म्हणजे शॉप ॲक्ट, उद्योग आधार म्हणजे MSME रजिस्ट्रेशन, ज्या व्यवसायांना GST लागू आहे त्यांना GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, याबरोबरच पत्ता पुराव्यासाठी लाईट बिल किंवा मिळकत कराची पावती, याचबरोबर रिलेटेड पर्सनची यादी म्हणजे डायरेक्टर असतील किंवा भागीदारी संस्थेतले भागीदार असतील या सर्वांचे नाव, पत्ते आणि KYC डॉक्युमेंटबद्दलची माहिती असलेली यादी ही आपल्याला बरोबर घ्यायची आहे. या व्यतिरिक्त लीगल एंटिटी निहाय
म्हणजे कायदेशीर अस्तित्वाप्रमाणे काही कागदपत्रांमध्ये देखील बदल होतो. उदाहरणार्थ, सदर संस्था ही प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP किंवा लिमिटेड कंपनी असेल तर त्याचं सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन हेही आपल्याला घ्यावे लागते. त्याचबरोबर मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन हे सुद्धा आपल्याला दप्तरी घ्यायला लागते. जर ती कंपनी भागीदारी फर्म असेल तर भागीदारी नोंदणी दाखला म्हणजे भागीदारी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि रजिस्टर्ड पार्टनरशिप डीड नोंदणीकृत भागीदारी पत्र ही सुद्धा कागदपत्रे आपल्याला दप्तरी घ्यावी लागतात. सदर संस्था ही जर सोसायटी असेल तर सोसायटी नोंदणी दाखला हा आपल्याला दप्तरी घ्यायला लागतो. सदर संस्था ही ट्रस्ट असेल तर रजिस्टर्ड ट्रस्ट डीड आणि रजिस्ट्रेशन पावती ही आपल्याला दप्तरी घ्यायला लागते. सदर संस्था ही जर HUF असेल तर HUF ॲग्रीमेंट हे आपल्याला दप्तरी घ्यायला लागतं. थोडक्यात लिगल एंटिटीनुसार काही सामायिक कागदपत्रे सुद्धा आपल्याला घ्यायला लागतात आणि एंटिटी निहाय त्या एंटिटीस लागू असलेली कागदपत्रे सुद्धा घेऊन आपल्याला OVDची पूर्तता करणे अनिवार्य आहे. वर नमूद केलेली ही सर्व कागदपत्रे हे त्या लिगल एंटिटी करता म्हणजेच त्या संस्थेकरता आवश्यक असलेली कागदपत्रे आहेत. लिगल एंटिटी म्हणजे कायदेशीर अस्तित्व असलेल्या संस्थेची पूर्तता करताना त्या एंटिटी बरोबरच संबंधित व्यक्तींची सुद्धा आपल्याला पूर्तता OVD घेऊन करावी लागते. संबंधित व्यक्ती म्हणजे रिलेटेड पर्सन्स. उदाहरणार्थ, कंपनी असेल तर त्याचे डायरेक्टर, भागीदारी फर्म असतील तर त्याचे सभासद, ट्रस्ट किंवा सोसायटी असेल तर त्याचे मेंबर, या सगळ्यांची सुद्धा आपल्याला KYC दप्तरी घेऊन पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वर नमूद केल्याप्रमाणे व्यक्तिगत खातेदारांसाठी ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट आपण घेऊन पूर्तता करतो, त्यानुसारच अशा लिगल एंटिटी कस्टमरच्या रिलेटेड पर्सनची सुद्धा पूर्तता करणे अनिवार्य असते. थोडक्यात आपल्याला लिगल एंटिटी म्हणजे संस्था आणि त्याच्या संबंधित व्यक्ती म्हणजे रिलेटेड पर्सन्स अशा दोघांचीही ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट घेऊन आपल्याला पूर्तता करावी लागते. बँकेमध्ये ही सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर मूळ कागदपत्रांवरून त्याची तपासणी केली जाते. तसेच ही कागदपत्रे वितरित करणाऱ्या संस्था म्हणजे इश्युईंग अथॉरिटींच्या ऑफिशियल वेबसाईटवरून सदर कागदपत्रांच्या वैधतेबद्दल सुद्धा पडताळणी केली जाते. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व ग्राहकांसाठी ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट सादर करणे आणि वर नेमून दिलेली पूर्तता करणे ही अनिवार्य पूर्तता आहे. याची कृपया सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.